खास लोकाग्रहास्तव अशा जाहिराती किंवा अशा पाट्या पूर्वी आपण रस्तोरस्ती पाहायचो, किंवा वर्तमानपत्रात ज्या सिनेमाच्या जाहिराती किंवा नाटकांच्या जाहिराती यायच्या त्यात कधीतरी एखाद्या नाटकाच्या जाहिरातीवर लिहिलेलं असायचं खास लोकाग्रहास्तव. तर लोकांनी मागणी करून त्या नाटकाचा प्रयोग लावायला सांगितलाय किंवा लोकांनी इतकं उदंड प्रेम दिलंय की त्यामुळं तो सिनेमा पुन्हा एकदा थिएटरमध्ये रिलीज केला गेलाय. अशा पद्धतीचं हे लोकाग्रहास्तव इथं काय करतंय असा तुम्हाला प्रश्न पडला असेल तर गेले 3-4 दिवस झालेत आपण वेगवेगळ्या कामात व्यस्त असतो, पण लोकांचे जे काही मेसेजेस येत असतात, कमेंट्स येत असतात व्हिडिओ खालच्या, त्यात काही ते खंड पडू देत नाहीत आणि त्यात ही लोकाग्रहास्तववाली मेख लपलेली आहे. तर हे लोकाग्रहास्तव काय आहे, लोकांचा आग्रह काय आहे, तर शिंदेंच्या जय गुजरातबद्दल तुम्ही काहीच बोललेलं नाहीत, तर जय गुजरातबद्दल बोला. आता आपण भारतीय संघराज्यात राहतो. आता हे जे काही भारतीय संघराज्य विविध राज्यांचं बनलेलं आहे. आपला शेजारी गुजरात आहे. पूर्वी गुजरात आणि मुंबई प्रांत हा एक होता आणि नंतर मग मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र झाला. 1 मे 1960 रोजी ही 2 स्वतंत्र राज्य झाली. अशी अनेक राज्य आपल्या अवतीभोवती आहेत. कोणी वर आहे, खाली आहे, बाजूला आहे. एका बाजूला आपलं समुद्र असल्यामुळं त्या बाजूला कोणी शेजारी नाही, पण ही सगळी शेजारी राज्य आहेत आपल्या. त्या राज्यांची भाषा किंवा या राज्यांच्या स्थापना दिनाच्या दिवशी जसं आपण जय महाराष्ट्राचा घोष करतो, तसं त्या राज्याच्या सन्मानार्थ आपण जय गुजरात, जय कर्नाटक, जय उत्तर प्रदेश हे बोललं पाहिजे. कारण आपण संघराज्य पद्धतीने राहतोय तर एकमेकांशी शेजार धर्म जोपासला पाहिजे. आणि हे ज्यांना उमगलंय त्यात एकनाथ शिंदे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री, सध्याचे उपमुख्यमंत्री, हे फार या मांदियाळीत शेवटी आलेले खेळाडू आहेत. खरं तर म्हणजे ही उपरती होणं किंवा आपल्या शेजाऱ्याच्या बद्दल आदरार्थी उद्गार काढणं, त्याचा सन्मान करणं, म्हणजे जय गुजरात किंवा जय उत्तर प्रदेश किंवा जय कर्नाटक किंवा जय इतर कुठलंही राज्य हे बोलणं आपल्या तोंडून इतकं औदार्य दाखवण्याचं जे काही भान आहे ते एकनाथ शिंदेमध्ये फार उशिरा आलेलं आहे. आणि तरी तुम्ही त्या जय गुजरात या घोषणेबद्दल अद्याप काही कसे बोलले नाही अशी विचारणा मला होते. त्यामुळे मला आता न राहून हा सगळा प्रपंच करावा लागतोय. खरं तर अशी मोठी यादी असेल नेत्यांची, महाराष्ट्रातल्या मराठी नेत्यांची, ज्यांनी आपल्या शेजारच्या राज्यांबद्दल आदर सन्मान दाखवताना त्या राज्याचं नाव आधी जय लावून घेतलेलं आहे. आता कोण आहेत त्यात, तर सगळ्यात आधी आपले आधारवड आणि महाराष्ट्राचे भाग्यविधाते शरदचंद्रजी पवार हे मागे एकदा कर्नाटकात गेले होते. एक कार्यक्रम होता, त्या कार्यक्रमात त्यांना काही 2 शब्द बोलायला सांगितले आणि त्यानंतर ते जसं आपण भाषण संपवतो आणि महाराष्ट्रात असलो तर जय हिंद जय महाराष्ट्र म्हणतो, तसं त्यांनी जय हिंद जय कर्नाटक असा जयघोष केला. आता तो कसा केला तो तुम्ही स्वतःच पहा. सगळ्यांची रजा घेतो. जय हिंद जय कर्नाटक जय महाराष्ट्र. जय हिंद जय कर्नाटक जय महाराष्ट्र. जय हिंद जय कर्नाटक जय महाराष्ट्र. पवारांच्या नंतर पवारांचे गुण नाही तर वाण लागले असे जे काही मागच्या 2.5 वर्षातले जे 2 बापलेक आहेत त्यात उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे यांची जोडी फार महत्वाची. आता ह्या मंडळींनाही शेजारच्या राज्यांना आदर देणं, त्यांचा सन्मान करणं हे जमलेलं आहे बरं का. आता शिंदेंना कदाचित यांचं बघून त्यांची नक्कल करावीशी वाटली असेल, पण शिंदेंच्या आधी यांचा नंबर लागतो. आधी आदित्य ठाकरे. 2022 सालचा हा प्रसंग आहे. उत्तर प्रदेशमध्ये निवडणुका होत्या. निवडणूक प्रचाराचं भाषण करताना आदित्यजींनी भर व्यासपीठावरून तिथल्या जनतेसमोर जय उत्तर प्रदेशचा नारा दिला. कसा तो बघा. जय हिंद जय उत्तर प्रदेश. जय हिंद जय उत्तर प्रदेश. जय हिंद जय उत्तर प्रदेश. पाहिलं. आता
त्यात त्यांचा स्वार्थ होता, जे महाराष्ट्राचा आवाज बुलंद करायला जे सतत घोषा लावत असतात, ते त्या उत्तर प्रदेशमध्ये निवडणुकींचा जो काही मोसम सुरू आहे तेव्हा मतांचा जोगवा मागताना जय महाराष्ट्र बोलणं टाळून जय उत्तर प्रदेश म्हणतात. आता हे जय उत्तर प्रदेश त्यांनी तिथल्या जमलेल्या उत्तर प्रदेशी मतदारांसाठी किंवा त्यांच्या लांगुल चालनासाठी केलेला हा जयघोष होता असं जर म्हटलं तर अनेकांना मिरच्या झोंबतील. तोच प्रकार गुजरातमध्ये यांचे पिताश्री उद्धवजी ठाकरे यांनी केला होता. ते तिथे एका कार्यक्रमात गेले, तिथे त्यांनी जय हिंद जय महाराष्ट्र प्लस जय गुजरातचा घोषा लावला. बघा. हम साथ हैं, जय हिंद जय महाराष्ट्र जय गुजरात. हम साथ हैं, जय हिंद जय महाराष्ट्र जय गुजरात. हम साथ हैं, जय हिंद जय महाराष्ट्र जय गुजरात. आता ह्या सगळ्या क्लिप्स तुम्ही मी दाखवण्याआधी पाहिलेल्या असतील, कारण गेले 3-4 दिवस या सगळ्या मुद्द्यावर चर्वित चर्वणं सुरू आहेत. सोशल मीडियावर या सगळ्या क्लिप्स धडाधड लोक टाकतायत आणि एकमेकातच भांडत बसतायत. तरी आमच्या काही प्रेक्षकांना, जे मी त्यांना आमचे प्रेक्षक म्हणतो, पण हे सगळे प्रेक्षक जे आहेत ना, ते कळलावे नारद आहेत. म्हणजे ते आहेत कुठल्या तरी वेगळ्याच राजकीय विचारांचे समर्थक, पण ते मुद्दाम आपले व्हिडिओ बघतात. त्यांचा मी शतशः आभारी आहे, त्यांचे आभार मानतोय आज इथे. असेच बघत राहा व्हिडिओ, व्ह्यूज वाढवत राहा. आणि ते येतात मग आपल्या व्हिडिओ खाली कमेंट्स करतात, जे आपले सगळे व्हिडिओ बघतात, त्यांच्या विरोधात असले तरी बघतात, आणि आपण त्यांच्या विरोधात काय बोलतोय हे जाणून घेऊन मग त्यानुसार त्यांच्या कमेंटचा जो रोख असतो, जो सूर असतो, तो बदललेला असतो. याच मंडळींच्या खास लोकाग्रहास्तव पुन्हा एकदा मी एकनाथ शिंदेंच्या जय गुजरातवर हे प्रहसन तुमच्यासमोर सादर केले. एकनाथ शिंदे यांनी पुण्यातल्या ज्या कार्यक्रमात जय गुजरात म्हटलंय, तो एका गुजराती कम्युनिटीचा कार्यक्रम होता. कर्मधर्म संयोगानं तिथे अमित शहा हजर होते. आता अमित शहा हे भारताचे गृहमंत्री आहेत, पण त्यांचा मूळ गाभा कुठे आहे तर गुजरातमध्ये, कारण ते गुजराती आहेत. आणि साहजिकच आहे, त्या गुजराती संस्थेच्या कार्यक्रमाला अमित शहा स्वतः गुजराती असल्यानं हजर होते. दोन्ही मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री असे त्या कार्यक्रमाला हजर होते. आणि त्या कार्यक्रमात जर गुजराती बांधवांपुढे एकनाथ शिंदेंनी त्यांना बरं वाटावं म्हणून जय गुजरात म्हटलं, तर त्यामुळे महाराष्ट्रात प्रचंड उलथापालथ झाली. मग एकनाथ शिंदेंबद्दल नको नको ते बोललं गेलं, पण हे बोलण्याआधी त्यांच्या मोबाईलवर, बोलणाऱ्यांच्या मोबाईलवर या सगळ्या व्हिडिओ क्लिप्स धडाधड पडलेल्या असणार. आधी शरद पवारांची, मग आदित्य ठाकरेंची, मग उद्धव ठाकरेंची. त्याच्यात कर्नाटक, उत्तर प्रदेश, गुजरात या सगळ्या राज्यांचा जयघोष झालेला आहे. मग तो एकनाथ शिंदेंनी केला तर बिघडलं कुठं, हा प्रश्न मात्र या मंडळींना पडत नाही. मग त्या जय गुजरातवर, एकनाथ शिंदेंनी केलेल्या जय गुजरातवर सूर्यवंशी का बोलत नाही, हा एक मोठा मुद्दा होऊन बसतो. मग करायचं काय, तर हा लोकाग्रह अव्यर्था कामा नये, आग्रह मोडता कामा नये. त्यामुळं काही का असेना, कसा का असेना, थोडा मागचा पुढचा फ्लॅशबॅक तुम्हाला दाखवला. आणि हे कसं एकमेकांना आदर सन्मान देण्याचं जे काही धोरण आहे प्रत्येक राज्यांमध्ये, ते तुमच्या पुढे मांडलंय. तुम्हाला कसं वाटलं ते कमेंट्स करून जरूर कळवा. मी तुर्तास इथेच थांबतो. पुन्हा भेटूच, तोवर आपली काळजी घ्या आणि पाहत राहा आपलं आवडतं यूट्यूब चॅनल आकार एडीजी 9. धन्यवाद. नमस्कार.